चला मात्र सुरुवात. सलामी जोडी दाखल झाली आहे. भूषण शेलार च्या साथीनं रोशन घायाळ आणि बॉलिंग मार्क वरती ऋतिक रसाळ. पहिला बॉल फुल टॉस टर्न केला. ऑन साईडला मिड विकेटला बॉल निघाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एक पडली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत होते, नकार दिला, थांबवलं आणि अखेर सिंगल वरती एक धाव एक पडी जाईल आणि सिंगलच्या साथीने स्वतःचं संघाचं अकाउंट ओपन केलं. एक धाव धावफलकावरती जोडली गेली आहे. टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. परफेक्ट आपण पाहतोय. जवळ आता 2:07 झाले. त्यांनी पहिला बॉल खेळपट्टीवरती आदळलाय. राईट वरती विकेट खोदून काढलाय. फटका चांगला. बॉलर बॅटर करण्याचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न घायाळ. प्रचंड बेकांड धाव घेण्याचा प्रयत्न पुढे फसला आणि अखेर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला. त्यामुळे इथून डॉट बॉल ची समाप्ती होती या मॅचमध्ये. धावफलक पूर्णपणे थांबला. एक धाव पहिल्या बरोबरती आली. त्यानंतर विकेट करण्याचा प्रयत्न पुढे फसला. फक्त मिळेल ती चिकी सिंगल आणि धावफलक एकच या आकड्यावरती. मागचा बॉल डॉट हल्ला. ऋतिक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील तुम्ही पाहताय शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न नाही जमला. संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा बॅटन बॅटच्या मध्ये बॉल चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना ऋतिक रसाळला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती अप्रतिम बॉलिंग. त्याची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅचमध्ये ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक 1. बिग हिट खेळला ऑन साईडला स्कोअर लेगला. बॉल जाईल वाराशी वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्कोअर लेग. सीमारेषा पार षटकार. आज षटकार आला आणि षटकाराच्या साथीनं धावफलक देखील टीमची टोटल वेगाने प्लाय होतीये. धावफलक 7 आकड्यावरती आता प्लाय होतोय. रोशन घायाळच्या बॅटमधून षटकार. फुल टॉस बिगिट करण्याचा प्रयत्न होता. फटका फसला आणि अखेर रोशन घायाळ षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो ऋतिक रसाळ. फंदच बाद. नवीन बॅटर मधरावरती सचिन शेलार ऑनसाईडला ड्राईव्ह केला. डीपमधून खेळाडू येतोय. सिंगल बेल आणि सिंगल वरतीच आता थांबावं लागतं या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 8 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 ओव्हरची मॅच आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 8 रन इथे बनल्यात. मागील सामना आपण पाहिला असाल. आमने बी संघाने काय फाईट दिली. मागच्या मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत तो सामना रंगला आणि अखेर एक मोठा षटकार आपण पाहिला आणि त्यानंतर सामना फिनिश. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती अक्षय देशमुख आलेत म्हणून ट्रॅकवरती. मागील मॅचमध्ये अप्रतिम षटक अक्षय देशमुखने हाताळलं आणि बॅटिंग करत असताना देखील धाबा त्याच्या बॅटमध्ये बनल्या आणि आता पुण्याच्या संघ नायकाने जिम्मेदारी दिली आहे अक्षय देशमुखच्या खांद्यावरती. गिरिजा 11 संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळतोय. कानूर बॉईज कानूर. रुपेशजी राऊत पुरस्कृत संघ तुम्हाला पाहायला मिळेल. गिरिजा 11 कान्हूर. ओव्हर नंबर 2 सुरुवात होतीये. शेलार ऑन साईडला केलाय बार.
बॉल बाउंड्रीच्या पार षटकार. पहिल्या बॉलवरती केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. स्वागत आहे बदलापूर नगरीमध्ये हे सांगत असताना धावफलक 14 धाबा. पुढचा बॉल प्रत्युत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार षटकार आवडत नाहीये कोणत्याच बॉलरला आणि ते चित्र तुम्ही पाहता या मॅचमध्ये. आता डॉट बॉलची समाप्ती होती. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला आणि बॉल निघून चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होती. ओव्हर नंबर 2ला सुरुवात झाली आहे. षटकार आल्यानंतर आता कमबॅक करतोय गोलंदाज अक्षय देशमुख या मॅचमध्ये. शिलारच्या बॅटमधून एक षटकार जोर आलाय परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा तुम्ही पाहताय टप्पा पडल्यानंतर आता आतल्या बाजूला वळण घेतोय आणि जसा सलगचा दुसरा डॉट आला तसा आता टाळा बसतायत कारण पहिल्या बॉलवरती थोडेसे नाराज होते अक्षयवरती परंतु आता इथून कमबॅक करतोय. अक्षय देशमुख म्हटला की नेहमीचा प्रतिम खेळ त्याचा आपण पाहिला. यावर्षी टी वेळ देखील खेळला आणि खुल्या गाड्यातून देखील या खेळाडूची नेहमीच भरणी लागत असते आणि तोच खेळाडू मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. चांगली बॉलिंग करतो या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहता या मॅचमध्ये आतापर्यंत चांगला खेळ अक्षयचा आपण पाहिला. आय थिंक मॅच बॉल आला. बरं तयार. बरं तयार. बेगीत करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू पोहोचतोय आणि अखेर स्वतः अक्षय पोहोचला या मॅचमध्ये. धक्का लागतोय मोठा. बॅटिंग करत असताना टीम भूमी 11 कुंदे संघाला फलंदाज बाद. आज खरं तर आपल्या जिबाभावाचा मित्र कबीर सोनावणे याला जाऊन सलग 3 वर्ष झाली. त्याला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय तेजस. आणि टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या थोडंसं बाहेर होता त्यामुळे पंच घोषित करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बहाल केली. धावफलक पुढे सरकत असताना 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल टीम कानूरबाई संघाच्या माध्यमातून. चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला घेतलाय. खेळाडू आहे डीप मध्ये पोहोचतील. बॉलवरती वेगानं तो फेक करतील. 2 धाबा एकवटायचा प्रयत्न होतो आणि 2 धाबा. थोडंसं लेझी क्रिकेट त्यामुळे थोडेसे नाराज आहेत डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. मंथन होते यंगस्टर खेळाडू मंथन. टन टना टन आणि अखेर या 2 धाबे ते बितील त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 17 धाबा. 2 बॅटर आऊट देखील झाले त्या मॅचमध्ये. टॉस जिंकत असताना बॅटिंग करायचा निर्णय घेतला टीम भूमी 11 कुंदेनं आणि का बॅटिंग पाहायला मिळते. 17 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बरोबर यार. या वेळेला देखील स्विंग अँड मिस. सतरा धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात.
डॉट बॉलची समाप्ती झाली आणि अखेर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. त्यामुळे 2 ओव्हरमध्ये 17 बनल्यात. अजूनही 2 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे. चर्चा सुरू आहे कोणत्या बॉलरचा वापर करावा, परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे लवकरात लवकर मात्र सुरुवात करा. आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये मंथन. काहीच कानमंत्र आता तेजस राऊत मंथनला दिला. या मॅचमध्ये करायचं काय, कारण 2 ओव्हरमध्ये 17 धाबा. धावफलकावरती बनल्यात, धावफलक थांबलंय. त्यामुळे अजूनही धावसंख्येला आळा घालायचं हेच कानमंत्र आता दिले असावं. परंतु इथून मंथन कशा प्रकारची कामगिरी करेल, कारण समोर आपण पाहतोय भूषण शेलार मागील मॅचचा मर्दबाज. फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित होते. कबरला आपण पाहतोय. खरं तर जेल स्वीकारण्याचा प्रयत्न नितीन होते. नितीननं खरं तर हा जेल आता सोडलाय. सिंगल बेल. धावफलक सिंगलच्या साथीनं 18 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पुढचा बॉल यॉर्करचा वापर करण्यात आला. यावेळेस देखील तुम्ही पाहताय टाळा बसताय त्यांनी. राहुल ठाणगे यांचं आगमन झाले. वेलकम राहुल, स्वागत आहे. बरं यार, पुन्हा एकदा हा फटका पोचला होता, परंतु आता फिल्डरच्या डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मंथन खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील फटका चांगला होता, परंतु खेळाडू तिथे उपस्थित एक सिंगल बाली. एक सिंगल धाव इथून मिळेल. नितीनला तुम्ही पाहत नाही मैदानाच्या मध्ये डीके सरांचे ते पार्टनर आहेत. दोघेही बिझनेसमॅन आहेत. बरं यार, बिगिट फटका चांगला ऑन साइडला खेळला. खेळाडू तेजस राऊत वेगानं पोहोचला आणि नुसता पोहोचला नाही तर झेल त्यानं स्वीकारलाय. दोन्ही बॅटर लेफ्टी आपण पाहिले नाही. अखेर भूषण शेलार ला मैदान सोडावा लागेल. फलंदाज बाद. गिरिजा 11 कानूर बॉयज रुपेश राऊत पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल.
अजून एक डॉट बॉल की व्हाईट बॉल पाहावा लागेल, कारण पंच वळत आहेत आणि इशारा त्यांचा येणं बाकी आहे. डॉट बॉल. मागचा आनंद घेत असताना स्वर्गीय जनार्दन भोईर, स्मृती चषकाचे दमदार शिल्पकार ऋतिक भोईर मागचा आनंद घेत आहेत. कानूर टीमला ते देखील सपोर्ट करत आहेत, त्यांचंही वेलकम. निखिल बुवा देशमुख यांना विनंती, आपण मंचावरती या. कानूर गावचे निखिल बुवा देशमुख, हरिभक्त पारायण, या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धावफलक 23. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात आणि आता ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅकवरती तेजस. तेजस टू तेजस. पहिला बॉल पंचाकडे खरं तर मागणी केली व्हाईट बॉलसाठी आणि व्हाईट बॉलचा इशारा. गिरिजा 11 कानूर बॉयज आणि त्यांच्या बरोबर तुम्ही पाहताय भूमी रेवन कुंदे, या दोन टीमच्या दरम्यान ही मोठी मॅच रंगतीये. त्यामुळे पंचांनी देखील आता लाईन चेक केली आणि व्हाईट बॉलचा इशारा इशाराच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 24 धाबा धावफलकावरती जोडले जातील. कमीत कमी धाव संख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करतोय तेजस राऊत. या मॅचमध्ये पहिला बॉल लाईन तो भरकटलाय. समोर लेफ्टी बॅटर इथे डोक्याला हात लावला, कारण यशांच्या लगत समरी डिलिव्हरी ब्लॉक टू द विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल अगदी आपण पाहतो यशांच्या लगत निघून चाललाय एस सी रक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर डॉट बॉल. शपल क्रॉस होऊन आडवा वाटतं खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, परंतु इथून डॉट बॉलची समाप्ती आता या मॅचमध्ये होत असताना तेजस राईटम ओव्हर द विकेट. या बळीला देखील पंच बोलतात. लाईन खराब. या मॅचमध्ये तेजसनं सरक 2 वाईट पॉईंट टाकलेत. लाईन थोडीशी खराब पाला भीती, परंतु इथून प्रयत्न असेल वाईड वर्कर करण्याचा. 1-2 वाईट जरी पडले तरी चालतील, परंतु मिडल स्टिकवरती जर टाकला तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातील हे त्याला माहिती आहे. त्यामुळे इथून कमबॅक करावा लागेल. फुल टॉस बॉल, फटका फसला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचेल. एका टप्प्यावरती बॉल अडवण्याचा प्रयत्न, नाही थांबणार. बॉल जाईल सीमा पार. चौकार. धावफलक 29 धाबा. बिग हिट खेचला ऑन साइडला, लॉंग ऑनला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, तसा टक्सा स्वीट साऊंड कानावरती आदळला आणि बॉलने केली बाउंड्री लाईनची सफर. यामध्ये 6 धाबा षटकार. चौकारानंतर हा षटकार आणि धावफलक देखील आता बेगान फ्लाय होतोय. 35 35 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. बिगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. एक सिंगल धाब एक पडली आणि अखेर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे फसला आणि दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज
बाद. 36 धाबा, कारण सिंगल देखील आली आहे. दुसऱ्या धाब्यासाठी बॅटर आउट होता, त्यामुळे एक धाव आपण ऍड करतोय. टू गो. राऊंड विकेट. विकेट आल्या आल्या ऑन साईडला खेचलाय आणि बॉल सरळ जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजून एक धक्का लागतोय. अक्षय देशमुखला हा झेल टिपलाय, त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. अंतिम बॉल आणि या नवीन बॅटर पत्रावरती अथर्व. ड्राईव्ह केला ऑन साईडला. टीपमधून खेळाडू पोहोचेल. एक सिंगल तर एक पडली. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या धाब्यासाठी दळबीला इथून मैदान सोडावं लागेल. संकेत दळबी डायमंड डकचा शिकार ठरत असताना आणि 4 ओव्हरच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचले. आता टीमची टोटल 37 आणि 38 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल टीम गिरिजा 11 कानूरबाई संघासाठी. चला टॉससाठी या टीम ढवलेपाडा. ढवलेपाडा बनाम पिंपळास. दोन टीमची कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. चला पिंपळास टीमचे कॅप्टन आपण या, कारण धवलेपाडा टीमचे कॅप्टन पोहोचलेत.
टॉस आपण करतोय. कॅप्टन लवकरात लवकर या. चिकू यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. आपण करू. डीके सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. जर्मन पिंपळा संघाने टॉस जिंकला. निर्णय कळवा. मॅचला सुरुवात. अडतीस धाबाचे टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळाले आणि आता त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. वैभव राऊतच्या साथीनं तेजस राऊत. पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती स्ट्रॉंग अपील होती परंतु पंच सहमत नव्हते आणि लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल बेल. बॉलिंग मार्कवरती तुम्ही पाहताय गुरुदास विनोद आलेत आणि पहिलाच बॉल अपील भरपूर स्ट्रॉंग होती परंतु पंच सहमत नव्हते. त्यामुळे तुम्ही पाहता इथून लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल बेल. 38 धाबा चेस करावा लागते या मॅचमध्ये. बिग हिट घेतला ऑन साईडला. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक नव्हता त्याचाच फायदा होईल आणि बॉल जाईल बाउंड लाईनच्या पलीकडे. डीप बॅकवर्ड स्कोर लाईक सीमारेषा पार. हा धमाका येतोय षटकार. हा षटकाराला ड्राईव्ह घेण्याचा प्रयत्न होता. कव्हरला खेळाडू उपस्थित. एक सिंगल एकवटी जाईल. इथे देखील टर्न टप्पा पडल्यानंतर भरपूर टर्न झाला बॉल आणि निघून जातोय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. पिंपळा संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम ढवळेपाडा संघाला या मॅचमध्ये. एक षटकार आल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती होते. धावफलक 8 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जबरदस्त आता 4 बॉलचा खेळ संपला. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय धावफलक 8 या आकड्यावरती जोडला गेलाय. 38 धाबांचं टार्गेट पार करायचं. 30 धाबांची हजेरी गरज आहे या मॅचमध्ये. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील
एस त्यांच्या मागे शॉर्ट ठरवांचा खेळाडू बीट, फाईन लेगचा खेळाडू बीट, विकेट किपर बीट आणि बॉल निघाला नीट, गाठतोय लॉंग स्टॉप एंडला सीमा रेषा, बॉल सीमा पार, चौकार. लेग बाईट्स, लेग बाट्स. हा चौकार आलाय लेग बायच्या स्वरूपात. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेचलाय, क्षेत्ररक्षक पाठपोरा, नाही थांबणार बॉल. सलगचा दुसरा बॉल बाउंड लाईनच्या पलीकडे खेळाडू कक्षामध्ये जाऊन आदळतोय, चौकार. चला थोडस स्पीडअप करा. चौकाराच्या साथीने टीमची टोटल 16 धाबा धाफलकावरती जोडली जाईल. एक ओव्हरचा खेळ संपला आणि 16 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. त्यामुळे या मॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय 22 धाबाची गरज आहे. 18 बॉलचा खेळ शिल्लक. 18 मध्ये 22 चेस होतील की थांबवल्या जातील. बरं यार, रिबस अटेम्प्ट केलाय, लेफ्टम सीमर गोलंदाज दाखल झाला आणि त्याचं केलंय स्वागत चौकारानं. बॉल सीमा रेषा पार, तेजस राऊतचा बार, चौकार. रिबस अटेम्प्ट केल्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला होता ओव्हर नंबर 2 मध्ये सदानंद, आणि सदानंदच्या विरोधात तुम्ही पाहता चौकार वसूल केलाय. सदानंद बॉलिंग ट्रॅकवरती आणि चौकारच्या साथीने आता धावफलक देखील 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 17 बॉलचा खेळ शिल्लक. 18 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. बढती यार, अजून एक चांगला फटका ऑन साइडला गॅप मधून एका टप्प्यावरती बॉल सीमा पार, तेजसचा बार, अजून एक देखला स्ट्रोक. 10 मध्ये 4. चोवीस धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 16 धाब्याच्या जुडी 14 धाब्याची गरज. 16 बॉलचा खेळ शिल्लक. हाफ ट्रॅकर बॉल लेग स्टिकच्या अगदी बाजूने गेलाय. पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली, त्यामुळे धावफलक देखील आता पुढे सरकतोय. 16 बॉल 13 धाब्याची गरज आहे मॅच मध्ये. बिग हिट खेळतला ऑन साइडला, स्कोअर लेगला 12 वार्तालाप करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक धमाका षटकार. 15 बॉल आणि 7 धाबाची गरज आहे आता मॅच मध्ये. का बॅटिंग करतोय तेजस राऊत. षटकाराला हलक्या हाताने बॉलला ढकललाय. तर मोठ्या खेळाडूची ओळख आहे. ज्यावेळेस धाबा आल्यात त्याला माहिती आहे आता आपण सिंगल डबल नाही सामना जिंकू शकतो. त्यामुळे सिंगल एक पडली आहे. आणि मागचा सामना मला आठवतोय कारण मागील बातमध्ये आपण पाहिला असेल तर 36 धाबाचं लक्ष होतं आणि 5 ओव्हरमध्ये त्या चेस करायच्या होत्या, परंतु 5व्या ओव्हरपर्यंत सामना रंगला. त्यामुळे इथून आता जास्त रिस्क घेत नाहीये. या वेळेला देखील मागचा पाय वाकवला, षटकार दाखवण्याचा प्रयत्न. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. वैभवला मैदान सोडावं लागेल.
ड्राईव्ह केला. नवीन बॅटर मैदानावरती नकुल राऊत आलेत. एक अनुभवी खेळाडू आहेत. कित्येक वर्ष चांगला खेळ टीम कानूर बॉईज संघासाठी नेहमीच खेळला आणि आज देखील तुम्ही पाहताय जिथे गरज आहे सिंगल डबलची मैदानावरती दाखल झाले. एक सिंगल 1 बॉल आणि 5 धाबाची गरज या मॅचमध्ये बरोबर ट्रॅकवरती आता भूषण शेलार. बारा बॉलमध्ये 5 धाबाची गरज या मॅचमध्ये आणि पहिलाच बॉल नकुल राऊतला तुम्ही पाहताय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शेऱ्यावरती बॉल आदळला आणि अखेर डॉट बॉल. 11 बॉल 5 धाबा. MSD स्टाईलनं सामना फिनिश करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. बॅटची कडा बॉल बागे जाईल. एक सिंगल मेल आणि आता 4 धाबाची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक. दहा बॉल आणि 4 धाबा. सरा ढवले पडा आपण तिथे रेडी व्हा बॅटिंग करायचे. त्यामुळे ढवळेपडा टीम आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फटका फसला. क्षेत्ररक्षक पोहोचतील. कॅच ड्रॉप. 2 धाबा एक फटकाचा प्रयत्न इथे चालवला आणि या 2 धाबा इथे मिळतील आणि आता फक्त 2 धाबाची गरज या मॅचमध्ये. 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि 9 बॉलमध्ये 2 धाबा इथून चेस करावा लागतील. भूमी 11 कुंदे बनाम तुम्ही पाहताय गिरिजा 11 कान्हूर बॉयज कान्हूर. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. हा देखील प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. काही काळ अजून थांबावं लागेल या मॅचमध्ये. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दोन धाब्याची गरज असताना अजून काही काळ वाट पाहावी लागेल कारण कुंदे संघ देखील एक ताकदवर संघ आहे आणि भूमी 11 कुंदे संघ आपण पाहतोय हळूहळू आता भूमी 11 कुंदे संघ देखील शिरकाव करतो या मॅचमध्ये. 7 बॉल 2 धाब्याची गरज. दोन धाब्याचा प्रयत्न होता आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आला. चला चेंडू पोहोचवा. अभिनंदन टीम गिरिजा 11 कान्हूर बॉयज तर हार्डलक टीम भूमी 11 कुंदे.